दशक 6वा, समास 10वा, अनुर्वाच्य. श्रीराम समाधान पुसता काही, म्हणती बोलिजे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वही, निरोपावे श्रीराम. मुक्याने गूळ खादला, गोडी नये सांगाव्याला, याचा अभिप्राव मजला, निरोपण कीजे श्रीराम. अनुभवही पुसो जाता, म्हणती न ये की सांगता, कोणापासी पुसो आता, समाधान श्रीराम. जेते अगम्य सांगती, न ये माझी हे प्रचिती, विचार बैसे माझे चित्ती, ऐसे करावे श्रीराम. ऐसे श्रोत्यांचे उत्तर, याचे कैसे प्रत्योत्तर, निरोपिजेल तत्पर, होऊ नये का श्रीराम. जे समाधानाचे स्थळ, की तो अनुभवची केवळ, ते स्वरूप प्रांजळ, बोलो न दाऊ श्रीराम. जे बोलास आकळेना, बोलिल्या विणही कळेना, जयासी कल्पिता कल्पना, हिंपुटी होय श्रीराम. ते जाणावे परब्रह्म, जे वेदांचे गुह्य परम, धरिता संत समागम, सर्वही कळे श्रीराम. तेची आता सांगिजेल, जे समाधान सखोल, ऐक अनुभवाचे बोल, अनुर्वाच्य वस्तू श्रीराम. सांगता नये ते सांगणे, गोडी कळाया गूळ देणे, ऐसे हे सद्गुरु विणे, होणार नाही श्रीराम. सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी, आपे आप वस्तू श्रीराम. दृढ करून या बुद्धी, आधी घ्यावी आपशुद्धी, तेणे लागे समाधी, अकस्मात श्रीराम. आपले मूळ बरे शोधिता, आपली तो माईक वारता, पुढे वस्तूच तत्वता, समाधान श्रीराम. आत्मा आहे सर्व साक्षी, हे बोलिजे पूर्वपक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी, तोची सिद्ध श्रीराम. सिद्धांत वस्तू लक्षू जाता, सर्व साक्षी ते अवस्था, आत्मा तीहून परता, अवस्था तीत श्रीराम. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे, फुंज मीपणाचा श्रीराम. जेथे मुराले मीपण, तेची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान, या कारणे बोली जय श्रीराम. अत्यंत विचाराचे बोल, तरी ते माईक फोल, शब्द सबाह्य सकोल, अर्थची अवघा श्रीराम. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते यथार्थ, परी आपण मिथ्या श्रीराम. शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नासे, शब्द फोल अर्थ असे, घनवटपणे श्रीराम. भूसाकरिता धान्य निपजे, धान्य घेऊन भूस टाकीजे, तैसे शब्द भूस जाणीजे, अर्थ धान्य श्रीराम. पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा फलगट, परब्रह्मी श्रीराम. शब्द बोलोनी राहे, अर्थ शब्दापूर्वीचा आहे, या कारणे न साहे, उपमा तया अर्थासी श्रीराम. भूस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्यजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे श्रीराम. दृश्या वेगळे बोलिजे, त्यासी वाच्यांश म्हणिजे, त्याचा अर्थ तो जाणिजे, शुद्ध लक्षांश श्रीराम. ऐसा जो शुद्ध लक्षांश, तोची जाणावा पूर्वपक्ष, स्वानुभव तो अलक्ष, लक्षिला नवचे श्रीराम. जेथे गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा, कल्पित केला श्रीराम. मिथ्या कल्पनेपासून झाला, खरे पण कैचे असेल त्याला, म्हणून तेथे अनुभवाला, ठावची नाही श्रीराम. दुजे वीण अनुभव, हे बोलणेची तो वाव, या कारणे नाही ठाव, अनुभवासी श्रीराम. अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे, अनुर्वाच्य श्रीराम. दिवस रजनीचे परमित्य, करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेल्या उर्वरित, त्यासी काय म्हणावे श्रीराम. शब्द मौन्याचा विचार, वावया मूळ ओंकार, तो ओंकार गेल्या उच्चार, कैसा करावा श्रीराम. अनुभव आणि अनुभविता, सकळ ये मायेची करिता, ते माया मुळी नसता, त्यासी काय म्हणावे श्रीराम. वस्तू एक आपण एक, ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक, बोलो येता सुखे श्रीराम. वेगळेपणाची माता, ते लटिके वंधेची सुता, म्हणून या अभिन्नता, मुळीचा आहे श्रीराम. अजन्मा होता निजेला, तेणे स्वप्नी स्वप्न देखिला, सद्गुरुस शरण गेला, संसार दुःखे श्रीराम. सद्गुरु कृपेस्तव, झाला संसार वाव, ज्ञान झाली आठाव, पुसे अज्ञानाचा श्रीराम. आहे तितुके नाही झाले, नाही नाही पणे निमाले, आहे नाही जाऊन उरले, नसो न काही श्रीराम.
शून्यत्वातीत शुद्धनान, तेणे झाले समाधान, ऐक्यरूपे अभिन्न सहज स्थिती श्रीराम. अद्वैत निरूपण होता, निमाली द्वैताची वार्ता, ज्ञानचर्चा बोलो जाता, जागृती आली श्रीराम. श्रोता व्हावे सावधान, अर्थी घालावे मन, खुणे पावता समाधान, अंतरी कळे श्रीराम. तेणे जितुके ज्ञान कथिले, तितुके स्वप्नावारी गेले, अनुर्वाच्य सुख उरले, शब्दातीत श्रीराम. तेथे शब्देविण ऐक्यता, अनुभवना अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता, जागृती आला श्रीराम. तेणे स्वप्नी स्वप्न देखिला, जागा होऊनी जागृती आला, तेथे शब्द कुंठित झाला, अंत न लगे श्रीराम. या निरूपणाचे मूळ, केलेची करू प्रांजळ, तेणे अंतरी निवळ, समाधान कळे श्रीराम. तव शिष्य विनविले, जी हे आता निरोपिले, ते पाहिजे बोलिले, मागुते स्वामी श्रीराम. मज कळाया कारण, केलेची करावे निरूपण, येथील जे का निज खूण, ते मज अनुभवावी श्रीराम. अजन्मा तो सांग कवण, तेणे देखिला कैसा स्वप्न, तेथे कैसे निरूपण, बोलिले आहे श्रीराम. जाणोनी शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्योत्तर, तेची आता अतितत्पर, श्रोती येथे परिसावे श्रीराम. ऐक शिष्या सावधान, अजन्मा तो तूच जाण, तुवा देखिला स्वप्नी स्वप्न, तोही आता सांगतो श्रीराम. स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार, येथे तुवा सारासार, विचार केला श्रीराम. रिघोनी सद्गुरुस शरण, काढून शुद्ध निरूपण, ह्याची करसी उणखूण, प्रत्यक्ष आता श्रीराम. याचाची घेता अनुभव, बोलणे तितुके होते वाव, निवांत विश्रांतीचा ठाव, ते तू जाण जागृती श्रीराम. ज्ञान गोष्टीचा गलबला, सरोन अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला, अंतरी अनुभव श्रीराम. तुझ वाटे हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती, या नाव केवळ भ्रांती, फिटलीच नाही श्रीराम. अनुभव अनुभवी विराला, अनुभवे विण अनुभव आला, हाही स्वप्नींचा चेला, नाही सबापा श्रीराम. जागा झालिया स्वप्न उर्मी, स्वप्नी म्हणसी अजन्मा तो मी, जागेपणे स्वप्न उर्मी, गेलीच नाही श्रीराम. स्वप्नी वाटे जागेपण, तैसी अनुभवाची खूण, आली परी ते सत्य स्वप्न, भ्रमरूप श्रीराम. जागृती या पहिलीकडे, ते सांगणे केवी घडे, जेथे धारणाची मोडे, विवेकाची श्रीराम. म्हणून ते समाधान, बोलताची नये ऐसे जाण, निशब्दाची ऐसी खूण, ओळखावी श्रीराम. ऐसे आहे समाधान, बोलताच न ये जाण, इतुकेन बाणली खूण, निशब्दाची श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अनुर्वाच्यनाम समास 10वा समाप्त. दशक 6वा समाप्त. दशक 6वा समास 10वा अनुर्वाच्य. श्रीराम. श्रोत्याने प्रश्न केला की आपण समाधानाबद्दल सांगितलेत ते समाधान असते तरी कसे, असे जर विचारले तर सर्व सांगतात की ते शब्दाने सांगता येण्यासारखे नाही. तरी स्वामी ते आहे तरी कसे हे आपण मला सर्व काही समजावून सांगा. सर्व म्हणतात की मुक्याने गुळ खाल्ला तरी तो त्याच्या गोडीचे वर्णन करू शकत नाही, तसेच हे आहे. तरी याचा अभिप्राय काय ते मला स्पष्ट करून सांगा. एखाद्याला त्याचा अनुभव सांग असे म्हटले तरी तोही म्हणतो की अनुभव शब्दात सांगता येत नाही, तर मग मी आता समाधानाविषयी कोणाला विचारावे. प्रत्येक जण ते अगम्य आहे असेच म्हणतात, पण माझ्या मनाला ते पटत नाही. तरी समाधानाचे स्वरूप माझ्या चित्तात नीट ठसेल अशा प्रकारे आपण ते मला सांगावे. श्रोत्याने असा प्रश्न केला, त्याचे उत्तर आता येथे दिले जाईल, तरी तत्पर होऊन ते ऐकावे. स्वात्मानुभव म्हणजेच समाधान, त्याचेच स्वरूप आता शब्दात स्पष्ट करून दाखवूया. जे शब्दात गवसत नाही, पण शब्दात सांगितल्याखेरीज जे कळतही नाही आणि ज्याची कल्पना करू जाता कल्पनाच नष्ट होते, त्यालाच परब्रह्म म्हणून जाणावे. जे वेदांचेही परमरहस्य आहे ते परब्रह्म संत समागम केल्यानेच पूर्णपणे कळते. खरे तर शाश्वत समाधानाचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही, पण तरी तो आता मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतो ते नीट ऐक. जे सांगता येत नाही ते सांगायचे आहे. गुळाची गोडी कळावी म्हणून गुळच खायला द्यावा, तसे हे आहे. पण सद्गुरूशिवाय हे होऊ शकत नाही. जो आपला आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर सद्गुरू कृपा होते आणि पुढे त्याला आपोआप अनुभव येऊन आत्मवस्तूचा लाभ होतो. बुद्धीचा दृढ निश्चय करून आपण कोण ह्याचा शोध घ्यावा.
असा शोध घेत असता अकस्मात समाधी लागते. आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेऊ लागल्यावर ज्याला आपण पूर्वी मी असे मानत होतो तो देह तर पंचभौतिक माईक आहे व आपण त्यापासून वेगळे आहोत. किंबहुना आपण तत्वतः आत्मवस्तूच आहोत हा अनुभव साक्षात येतो. ही स्थिती व समाधान भिन्न नाही. आत्मा हा सर्वसाक्षी आहे हा पूर्वपक्ष आहे. हे साक्षीत्वही पुढे राहत नाही व जो सिद्धांताशी एकरूप होतो तोच सिद्ध होय. आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेत असता प्रथम मी म्हणजे देह नव्हे, मी साक्षी आहे असे या अवस्थेत वाटत असते. म्हणजे सूक्ष्मपणे द्वैतभाव शेष असतोच. पण आत्मा हा अवस्थातीत असल्याने ही अवस्थाही ज्यावेळी राहत नाही त्यावेळी स्वानुभव रूपाने जीव ब्रह्मे ऐक्य होते. ज्यावेळी पदार्थ ज्ञान संपूर्ण नष्ट होते, एवढेच नव्हे तर द्रष्ट्याचे द्रष्टेपणही उरत नाही, त्यावेळी मीपणाचा डौलही नष्ट होतो. मीपणा संपूर्णपणे विरणे हीच अनुभवाची खूण आहे. म्हणूनच समाधान हे अनिर्वाच्य आहे असे म्हटले जाते. अत्यंत विचारपूर्वक बोललेले शब्द तरी ते दृश्याचा अंतर्भूत असल्याने माईकच असतात, म्हणून नाशिवंतच असतात. पण त्यात जो अंतर्बाह्य असा सखोल अर्थ असतो तो सूक्ष्म असतो, अदृश्य असतो. शब्दांच्या माध्यमामुळेच अर्थ कळतो, पण अर्थ कळला की शब्दांची आवश्यकता राहत नाही. शब्द जे सांगतो ते यथार्थ असते, सत्य असते, पण शब्द हा स्वतः मिथ्या असतो. शब्दाच्या योगेच आत्मवस्तूचे ज्ञान होते, पण एकदा आत्मवस्तूचा लाभ झाला की शब्दाची आवश्यकता उरत नाही, तो नाश पावतो. शब्द हे फोलकटासारखे असतात, पण अर्थ हे त्यातील भरीव सार असते. धान्य हे नेहमी भुसाचे आवरण घेऊनच उगवते. आपण धान्य घेऊन भूस टाकून देतो, त्याप्रमाणे शब्द हे भूस आहेत, तर त्यातील अर्थ हा धान्याप्रमाणे संग्राह्य असतो हे जाणून घ्यावे. फोलकटात सार धान्य भरलेले असते. धान्य ग्रहण केल्यावर फोलकट उडून जाते. तसे परब्रह्म हे सार आहे आणि शब्द हे फोलकटासारखे त्याज्य आहेत. बोलल्याबरोबर शब्द नष्ट होतो, पण अर्थ हा शब्दापूर्वीही असतोच. शब्द उच्चारतानाही तो असतो व नंतरही तो असतो. म्हणून अर्थाला कशाचीही उपमा देता येत नाही. भुसाचा त्याग करून कण म्हणजे धान्य घ्यावे, त्याप्रमाणे शब्दाचा वाच्यांश टाकून सारभूत असा लक्षांश ग्रहण करावा. उदाहरणार्थ, ब्रह्म दृश्या वेगळे आहे या वाक्याचा आकलन होणारा जो शब्दार्थ तो वाच्यांश होय आणि ह्याचा जो प्रत्यक्ष अनुभव तो लक्षांश होय. दृश्या वेगळ्या शब्दाचा जो साधा अर्थ त्याला वाच्यांश म्हणतात, तो ध्वनिरूप असतो, पण त्यात जो गूढ भाव असतो त्याला शुद्ध लक्षांश म्हणतात. हा जो शुद्ध लक्षांश तोच पूर्वपक्ष जाणावा, त्यालाही ओलांडले पाहिजे. स्वानुभव हा मन बुद्धी अगोचर असल्याने त्यास अलक्ष म्हटले आहे. वरीलपैकी कशानेही तो जाणता येत नाही. पंचमहाभूतांपैकी सर्वात सूक्ष्म तत्व आकाश हे आहे. जेथे आकाश तत्वाचाही मागमूस उरत नाही अशी अतिंद्रिय अवस्था असते, तेथेही अनुभव व तो घेणारा असे द्वैत जोपर्यंत असते तोपर्यंत तेथे मायाजनित कल्पना आहेच असे म्हणावे लागते. जो कल्पनेपासून आला तो अनुभव मिथ्याच होय, त्याला खरेपणा येईलच कसा? म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवाला जागाच नाही. जेथे अनुभव आणि अनुभव घेणारा असतो तेथेच त्या अनुभवाची जाणीव होते. द्वैताशिवाय अनुभव आला असे बोलणेही व्यर्थच होय. म्हणून स्वरूपी अनुभवास जागाच नाही. जेथे अनुभव असतो तेथे अनुभव्य, अनुभविता व अनुभव अशी त्रिपुटी उत्पन्न होते. अद्वैतात द्वैत समूळ नष्ट झालेले असते, म्हणून तेथे भाषा उपयोगी पडत नाही. म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणणेच योग्य ठरते. दिवस आणि रात्रीची मर्यादा सूर्यावर अवलंबून असते. तो सूर्यच जर नाहीसा झाला तर शिल्लक उरलेल्यास काय म्हणावे? कारण मग दिवस रात्र हा भेदच राहणार नाही. शब्द आणि मौन याचे संबंधी विचार केला असता त्याचे मूळ ओंकार आहे हे कळून येते. ते मूळ स्फुरण असून नादाची, ध्वनीची उत्पत्ती त्यापासून होते. तो ओंकारच जर नष्ट झाला तर ध्वनी, नाद उत्पन्न होऊच शकत नाही. मग शब्दांचा उच्चार होणार तरी कसा? अनुभव आणि अनुभविता हे सर्व मायेमुळेच प्रत्ययास येते. ती मायाच जर नष्ट झाली तर हे द्वैतही राहत नाही. मग अनुभव कुठला? त्याला वावच राहत नाही. आत्मवस्तू वेगळी आणि तिचा अनुभव घेणारे आपण वेगळे अशी वेगळीच जर असती तर मग त्या अनुभवासंबंधीचा विचार सुखाने सांगता आला असता. माया हीच त्या वेगळेपणाची माता आहे. म्हणजे मुळात मायेचेच अस्तित्व जेथे नाही तेथे वेगळी भिन्नता आहे असे म्हणणे म्हणजे वंध्येला मुलगी झाली म्हणण्यासारखेच आहे. म्हणून आत्मवस्तूच्या ठिकाणी अभिन्नता, अद्वैत हे मूळचेच आहे हे जाणून घेतले पाहिजे. अजन्मा म्हणजे अविनाशी आत्मा हा निजलेला होता, म्हणजेच
त्याला आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडला. त्यावेळी त्याला प्रथम स्वप्न पडले की मी म्हणजे देह आहे आणि ही दृढ समजूत झाल्यामुळे तो संसार दुःखाने दुःखी झाला होता. तोच त्याला त्या स्वप्नात स्वप्न पडले की तो संसार दुःखामुळे त्रस्त होऊन सद्गुरूंना शरण गेला आहे. सद्गुरू कृपेमुळे त्याला दृश्य जगत मिथ्या हे कळून चुकले व आपण देह आहोत हे अज्ञानही नष्ट होऊन आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले. दृश्य सृष्टी आहे अशी वाटत होती ती विवेकाने मिथ्या ठरली आणि नाही म्हणून जे वाटत होते तेही विरून गेले. याप्रमाणे जे आहे वाटत होते व जे नाही म्हणजे नव्हतेच ती दोन्ही म्हणजे दृश्यभाव व शून्यत्व जाऊन जे उरले ते परब्रह्म होय. शून्यत्वाचेही ज्ञान ज्याला होते तो शुद्ध ज्ञानस्वरूप आत्मा तेवढा उरला. त्याच्याशी ऐक्य होताच शाश्वत समाधान प्राप्त झाले व भिन्नत्व जाऊन अभिन्न अशी सहज स्थिती ऐक्यरूपाने प्राप्त झाली. अद्वैता संबंधीचे निरूपण ऐकले की द्वैत हे मिथ्या आहे हे कळून येते. आत्मज्ञानासंबंधी चर्चा केली की आपण देह नाही याची जाणीव होते. मी म्हणजे देह या अज्ञान निद्रेतून स्वस्वरूप ज्ञानरूपी जागृती येते. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी आता सावध व्हावे व जे बोलले जात आहे त्याच्या अर्थावर मन एकाग्र करावे, म्हणजे त्यांना आत्मज्ञानाची खूण पटून समाधान कसे असते हे अंतर्यामी कळेल. अद्वैताच्या निरूपणात शब्दाने जितके ज्ञान सांगितले जाते ते शब्द मिथ्या असतात. त्याप्रमाणे स्वप्नही मिथ्या असते, म्हणून ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या ठरतात. पण आपण जर अर्थावर मन एकाग्र केले असेल तर मग शब्दातीत अशा अनिर्वाच्य आत्मसुखाशी तादात्म्य होऊन स्वस्वरूप अनुभव येतो. त्या अवस्थेत शब्दाशिवाय ऐक्य होते. अनुभव व अनुभविता हे द्वैतही राहत नाही. तो निश्चल निवांत आत्मरूपी ऐक्य पावतो. हीच खरी जागृती होय. जीवाने स्वप्नात आणखी एक स्वप्न पाहिले होते. नंतर त्याच स्वप्नात संसार दुःखाने दुःखी होऊन सद्गुरूंना शरण गेल्याचे स्वप्न त्याने पाहिले. त्यामुळे त्याची अज्ञान निद्रा सरून तो स्वस्वरूपाविषयी जागृत झाला, म्हणजे त्याला शब्दज्ञान झाले. पण जागा होऊन जागृतीला आला म्हणजे त्या शब्दांच्या अर्थाचे चिंतन करता करता तो अर्थाशी एकरूप झाला. त्यावेळी शब्दज्ञान कुंठित झाले व तो अनंताशी एकरूप झाला. या निरूपणाचे मूळ सार जे आहे ते आता परत स्पष्ट करून सांगतो, म्हणजे मग तुला समाधान म्हणजे काय ते अंतर्यामी कळेल. तेव्हा शिष्याने विनंती केली की हे स्वामी, आता आपण जे निरूपण केलेत तेच सर्व परत मला समजावून सांगावे. हा विषय अवघड आहे, तो मला नीट कळावा म्हणून सांगितलेलेच पुन्हा सांगावे. त्यातील आत्मानुभवाची जी निजखुण रहस्य आहे त्याचा मला साक्षात अनुभव येईल असे आपण करावे. आपण अजन्मा म्हणून म्हणालात, तो कोण आहे, त्याने कुठले स्वप्न पाहिले, त्या स्वप्नात कशाचे निरूपण केले गेले ते सर्व आपण मला सांगा. शिष्याची जिज्ञासा पाहून स्वामींनी त्याच्या प्रश्नांना जी प्रत्युत्तरे दिली ती आता येथे श्रोत्यांनी अत्यंत तत्पर होऊन ऐकावी. श्री गुरु म्हणतात की शिष्या, सावध होऊन ऐक. येथे मी जो अजन्मा म्हणून सांगितला तो तूच आहेस. आता तू स्वप्नात स्वप्न कुठले पाहिलेस तेही स्पष्ट करून सांगतो, ते ऐक. हा संसार हेच तू पाहिलेले स्वप्न होय आणि स्वप्नातील विचार म्हणजे येथे तू जो सारासार विचार केलास तो आहे. नंतर तू सद्गुरूंना शरण गेलास, त्यांच्या मुखाने अध्यात्माचे शुद्ध निरूपण ऐकलेस, तेव्हा तुला आपण स्वप्नात वावरत आहोत ह्याची खरी खूण पटली. आता तू त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेस. जेव्हा तुला स्वस्वरूप अनुभव येईल तेव्हा शाब्दिक ज्ञान हेही मिथ्याच असते हे तुला कळेल व तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल होऊन तीच विश्रांतीची जागा होय हे तुला स्वानुभवाने कळेल. हीच मी पण रहित जी स्थिती तीच खरी जागृती होय हे तू जाणून घे. प्रथम प्राप्त झालेल्या शाब्दिक ज्ञानाचा गोंधळ संपून ज्यावेळी त्यातील अर्थाकडे तुझे लक्ष केंद्रित होईल त्यावेळी त्या अर्थाचा विचार करता करता तुला अंतर्यामी त्याचा अनुभव येईल. तुला त्यावेळी वाटेल की मला अनुभवाची प्राप्ती झाली, हीच खरी जागृती असावी. पण हे बोलणे योग्य नाही. यावरून तुझी भ्रांती अद्याप फिटली नाही हेच कळून येते. अनुभव अनुभवात विरला म्हणजे मी देह हे जाऊन मी आत्मा, मी द्रष्टा, साक्षी असा अनुभव आला. म्हणजे अनुभवाशिवाय अनुभव आला तरी हा तुझा अनुभवही स्वप्नमयच आहे. तू अजून खरा जागा झालेला नाहीस. तू जागा झालास असे तुला वाटत आहे, पण अजून तू स्वप्नातच आहेस. स्वप्नातच अजन्मा तो मीच असे तू म्हणत आहेस. जागेपणीही तुझी स्वप्न उर्मी अद्याप गेलेली नाही. स्वप्नातच एखाद्याला वाटते की तो जागा झाला आहे, तशा प्रकारे अनुभव प्राप्तीमुळे तुला वाटते आहे की आपण जागे झालो. पण तो अनुभव सत्य असला तरी भ्रमरूप स्वप्नातून तू अद्याप पूर्ण जागा झाला नाहीस. ज्या अनुभवाच्या पलीकडे जागृती असते, जेथे विवेकाची धारणच मोडते, त्या स्थितीचे वर्णन कसे करता येईल. म्हणूनच ते समाधान अनिर्वचनीय, बोलता न येण्यासारखेच आहे.
शब्दांच्या पलीकडील अनिर्वाच्य आहे, हीच त्याची खूण ओळखावी. ते समाधान शब्दात सांगताच येत नाही, यावरूनच ते निःशब्द अनुर्वाच्य आहे याचा अर्थ तुझ्या लक्षात यावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अनुर्वाच्य नाम समाज 10वा समाप्त. दशक 6वा समाप्त.